श्री स्वामी समर्थ. नताशाला घरी बसून 6 महिने होत आलेले. तिने स्वतःला आणि इतरांना दिलेली 6 महिन्याची वेळ याच आठवड्यात संपणार होती आणि परत नताशा नव्या जोमाने जॉबवर रुजू होणार होती. तसेच काहीसं तिचा नवरा अभय आणि बॉस नचिकेत यांच्यात बोलणं चाललं होतं. तिने स्वतःसाठी 6 महिन्यांचा अवधी मागून घेतलेला. जर या 6 महिन्यात ती प्रेग्नेंट राहिली तरच ती जॉबमधून ब्रेक घेणार होती. नाहीतर तिच्या बॉसने दिलेली डायरेक्टरची ऑफर घेऊन ती स्वतःला कामात झोकून देणार होती. कितीही तिची आई व्हायची इच्छा असली तरी नाईलाजाने तिला सत्य स्वीकारून करिअरकडे लक्ष द्यावे लागणारच होते. आता 6 महिने संपत आले तरी डॉक्टरांच्या औषधांचा काहीच उपयोग झाला नव्हता. म्हणून तिने गेल्याच आठवड्यात ब्लड डोनेट करण्यासाठी शिव ब्लड बँकेत नाव नोंदणी केलेली. खरं म्हणजे हे रेग्युलर ब्लड डोनेशन नव्हतं, तर ते छोट्या मुलांसाठी किंवा जे नवजात शिशु असतात, ज्यांना काही जन्मजात डिसीज असतात, त्यांच्यासाठी होतं. तिने विचार केलेला, जर मी स्वतः आई होऊ शकत नाही तर त्या मुलांच्या आईसाठी तरी माझी काहीतरी मदत होईल. या चांगल्या विचाराने ती तिथे नाव नोंदणी करून आलेली. दुपारचे जेवण करून बेडवर जरा पडली होती की तिच्या मोबाईलची रिंगटोन वाजली. शिव ब्लड बँक. तिने गेल्या आठवड्यात नंबर सेव्ह करून ठेवलेला. ती मनाशी विचार करून लागली, काय झालं असेल? माझा फॉर्म सिलेक्ट झाला असेल का? पण आपल्याला तर कोणता ब्लड डिसीजही नाही. त्यांचं काय म्हणणं असेल असा विचार करत असताना मोबाईलची रिंग बंद झाली. नताशाच्या लग्नाला 10 वर्ष होऊन गेली तरी तिच्या घरात पाळणा हल्ला नव्हता. खरं तर करिअरमुळे तिला प्रेग्नन्सीकडे लक्ष देता येत नव्हतं आणि अभयनेही कधी तिला फोर्स केला नव्हता. पण अलीकडे 6 महिन्यापासून तिची बाळाची इच्छा खूप प्रबळ झाल्याने तिने करिअरमधून ब्रेक घेण्याचा विचार केला. अभय तिच्या नवऱ्याला तिचा निर्णय आवडला नाही, कारण एकतर त्याचा जॉब टेम्पररी होता आणि तिच्या जॉबवर घर, फिरणे, खरेदी, खर्च असं सगळंच चाललेलं होतं. त्यामुळे अभय एकदम बिनधास्त वागायचा आणि बाळ होऊच नये याची तो पूर्ण जबाबदारी व्हायचा. नताशाला वाटायचं की आपल्यात काही प्रॉब्लेम असावा, त्यामुळे बाळ व्हायला उशीर लागत असावा. तिचा मोबाईल परत वाजू लागला. तिने एकदाचा तो उचलून कानाला लावला. तिकडून, मिसेस नताशा बोलताय का? येस बोला, नताशा बोलली. अभिनंदन, तुमचा फॉर्म सिलेक्ट झालाय आणि परिणामाच्या छोट्या मुलीसाठी तुम्ही तुमचं ब्लड डोनेट करू शकता. तिने आनंदाने उडी मारली. ओह, थँक्यू सो मच. मी आई बनू शकत नाही, पण जर माझ्यामुळे एका मुलीचं आयुष्य मार्गी लागत असेल तर मी अगदी आनंदाने ब्लड द्यायला येईन. आपलं नाव काय म्हणालात? मी मिसेस बर्वे. पण तुम्ही असं का म्हणालात, आई बनू शकत नाही? तुमच्या ब्लडमध्ये काही प्रॉब्लेम नाही. विटॅमिनच्या गोळ्यांनी ते कायमचं बरं होऊ शकतं. म्हणजे तसं नाही, मी गेले 6 महिने उपचार घेत होते आणि डॉक्टरांनी तसं सांगितलं मला की मी आई होऊ शकत नाही, म्हणून तसं बोलले, असे म्हणत ती उत्तराची वाट पाहू लागली. तिकडून मिसेस बर्वे म्हणाल्या, माझ्या हातात तुमचे ब्लड रिपोर्ट्स आहेत आणि तुम्ही आई होण्यास एकदम सक्षम आहात. काहीच अडचण नाही. तिच्या हातातून मोबाईल खाली पडला. पायाखालची जमीन सरकते असं तिला वाटलं. तिकडून हॅलोचा आवाज येत राहिला. कितीतरी वेळाने तिने भानावर येत मोबाईल बाजूला ठेवून दिला. ती तिथेच बेडवर डोकं गच्च पकडून 6 महिन्यांपूर्वीचा प्रसंग आठवू लागली. मिस्टर नचिकेत शर्मा आपल्या घरी आलेले. शनिवारचा दिवस होता तो. संध्याकाळचे 7 वाजलेले. नताशाला सुट्टी असल्यामुळे ती निवांत सोफ्यावर TV पाहत बसलेली. अभय नुकताच ऑफिसवर येऊन फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. घराची बेल वाजली. तिने दार उघडलं. सर, तुम्ही म्हणत तिने आश्चर्य व्यक्त केलं. सरप्राईज म्हणत नचिकेत बाहेर उभा होता. नचिकेत मीडियाटेक एंटरटेनमेंट लिमिटेडचा CEO, तर नताशा मोठ्या पोझिशनवर एका महत्त्वाच्या प्रोजेक्टची लीडर. त्याने दरवाजावर नॉक केलं तसं नताशा भानावर आली. ओह सॉरी सर, तिने त्यांना आत यायला सांगितले. असं अचानक आल्याने ती जरा गोंधळली. सर प्लीज बसा म्हणत ती किचनकडे पाणी आणायला वळली. तेवढ्यात अभय बाथरूममधून बाहेर आला. तिने
त्याला पटकन कपडे घालून बाहेर यायला सांगितलं. ती म्हणाली, काय घ्याल? चहा, कॉफी की कोल्ड्रिंक्स? थोडा विचार करून तो बोलला, काहीही चालेल, अगदीच थोडा वेळ घेईन मी. काम थोडं अर्जंट होतं म्हणून स्वतःच येऊन जावं असा विचार केला. मला आजच कळाले की तू गेल्या आठवड्यात रिझाईन करून अर्ली लिव्हिंग मागितली आहेस, म्हणून मी लगेच ऑफिसवरून इकडे आलो तुझ्या घरी. सॉरी फॉर द ट्रबल. काही प्रॉब्लेम नाही सर, वेलकम. तेवढ्यात अभय कपडे घालून आला. हे माझे मिस्टर अभय आणि हे माझ्या कंपनीचे CEO मिस्टर नचिकेत शर्मा. ओळख करून देत नताशा आलेच असं म्हणत किचनकडे वळली. नमस्कार, कसे आहात सर? अभयने काहीतरी बोलायचं म्हणून सुरुवात केली. छान सुरू आहे. ते नताशाने रिझाईन केलंय म्हणून थोडं बोलायला आलं. नचिकेतने आडेवेडे न घेता डायरेक्ट मुद्द्याला हात घातला. काय म्हणत अभय जवळपास किंचाळलाच. त्याच्यासाठी हे नवीनच होतं. नताशा त्याला काहीच बोलली नव्हती. म्हणजे नताशाने तुम्हाला याबद्दल सांगितलं नाही का? नचिकेतने जातपडत विचारले. अभय उठून उभा राहिला. नताशा, बाहेर ये लवकर, म्हणत त्याने तिला हाक मारली. नताशाच्या कानावर त्यांचं बोलणं पडलेलं. ती चहा घेऊन बाहेर येत होती की अभय तिच्यावर ओरडत येऊ लागला. शांतपणे चहाचा ट्रे टीपॉयवर ठेवत ती सोफ्यावर खाली बसली. बॉसच्या हातात चहाचा कप देत तिने अभयलाही खाली बसायला सांगितलं. ती वैतागत खाली बसला. त्याने विचारलं, नताशा, मी हे काय ऐकतोय? तू रिझाईन केलेस कधी आणि का? हो, एवढंच म्हणत तिने चहाचा बुरका मारला. बॉस दोघांच्याकडे आईपाळीने बघू लागला. आय एम सॉरी, मला माहीत नव्हतं नताशा तुला घरी अजून सांगायचं आहे ते. मला काहीही कल्पना नव्हती म्हणत तो जरा अवघडून बसला. आता बोलायची वेळ नताशाची होती. अभय तिच्याकडे काहीसा रागात काही विश्वासाने बघत बसलेला. आय एम सॉरी सर, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला तर अभय, हा माझा वैयक्तिक निर्णय होता आणि मी तो घेतला. मी तुला आधीच सांगितलं आहे मला आई व्हायचं आहे आणि मी किती सिरियस आहे ते, पण तू काही मनावर घेतच नाहीस म्हणून मी शेवटी रिझाईन दिलं. नताशा, तुला माहिती आहे तुझ्या पगारावरच आपलं सगळं चालतंय. माझा पगार तर असाच निघून जातोय. आपण बाळ कसा अफोर्ड करणार? अभय म्हणाला. अभय, हेच ऐकत आहे मी गेली 10 वर्ष. अरे, मी एक बाई आहे आणि बाईला आई व्हायचं असतं. केलास का कधी यावर विचार? फक्त स्वतःचा स्वार्थ पाहत आलायस तू. मी म्हणजे काय, तुला पैसे छापायची मशीन वाटते का नुसती? मलाही भावना आहेत अभय, असे म्हणत नताशाने डोळ्यात आलेले पाणी हाताने पुसले. अभय कसला तरी विचार करत इकडे तिकडे पाहू लागला. मध्येच खाकरत नचिकेत बोलला. नताशा, जर तुझी हरकत नसेल तर मी काही बोलू का? हां सर, म्हणत नताशाने मान हलवली. मी ॲक्च्युअली तुला रिझाईन मागे घे सांगायला आलेलो, पण तुझं बोलणं ऐकून मला असं वाटतंय की तुला स्वतःसाठी थोडा वेळ द्यावा लागेल. पण त्याचबरोबर तुझ्यासारखी हार्डवर्कर एम्प्लॉई कंपनीला लूज करणे खूप महागात पडेल. म्हणूनच मी काय सांगतोय त्याचा प्लीज एकदा विचार कर आणि मला सांग. हां बोला सर, नताशा बोलली. पुढच्या काही महिन्यात आपण अजून एक कंपनी मर्ज करतोय. त्यासाठी मला एका डायरेक्टरची गरज आहे आणि तुझ्याशिवाय मला दुसरा पर्याय योग्य वाटत नाही. तर तू हवा असेल तर 6 महिन्यांचा वेळ घे. जर यात तू प्रेग्नेंट झाली तर तू परत जॉईन नाही झालीस तरी चालेल. मी दुसरा काही ऑप्शन बघेन, पण तोवर प्लीज नाही म्हणू नकोस. इतका वेळ शांत बसलेल्या अभयच्या डोळ्यात चमक आली. तो लगेच नताशाला म्हणाला, नताशा, ही खूपच चांगली कल्पना आहे. इतक्या लेवलला पोचायला तू कमी कष्ट केलेले नाहीत. अशा मिळालेल्या संधीचं तू सोनं केलं पाहिजेस. नताशाने त्याच्याकडे तटस्थपणे पाहिलं की लगेच तो पुढे बोलू लागला. अगं, मला म्हणायचे आहे की आपल्याला जर बाळ झालं तर चांगलीच गोष्ट आहे आणि आपण प्रयत्न करूच. माझ्या ओळखीचा एक डॉक्टर आहे. अगदी उद्याच आपण त्याच्याकडे जाऊन उपचार करून सुरू करू. ट्रस्ट मी नताशा. नताशाने थोडा विचार करत हो म्हटलं. पण जर मी प्रेग्नेंट राहिली तर मात्र मी जॉब करणार नाही. अभय, मान्य तुला? हो चालेल, म्हणून अभयने तिच्या हातावर हात ठेवला. नताशा, सो विथ यू बोथ ऑल द बेस्ट, म्हणत नचिकेतने उठून उभा राहिला. आता मला निघालं पाहिजे, म्हणून तो दोघांचा निरोप घेऊन गेला.
तेवढ्यात दरवाजावरची बेल कोणीतरी वाजवत होतं. तिच्या विचारांची तंद्री एकदम सुटली. यावेळी कोण आलं असेल विचार करत ती दरवाजाकडे जाऊ लागली. तिने दरवाजा उघडला. दरवाजावर कुरिअर बॉय उभा होता. तिने परवा फॉर्मल ड्रेस मागवले होते, आता ऑफिस जॉईन करायचे म्हणून. तिने पार्सल घेतले आणि आत येऊन सोफ्यावर बसली. तिने ठरवलं दुसऱ्याच दिवशी शिव ब्लड बँकेत जायचं आणि तोपर्यंत तिने अभयशी काहीच बोलायचं नाही असं मनाशी ठरवलं. तिने मेसेज करून अभयला सांगितलं, मी नवीन पोझिशन डायरेक्टर म्हणून स्वीकारते आहे. नेक्स्ट वीकमध्ये जॉईनिंग घेईन. तसं मी नचिकेत सरांना मेसेजवर कळवले आहे. अभयचा लगेच रिप्लाय आला, लव यू बेबी. तू खूप मेहनती आहेस. भूल नसेल होत तरी काही हरकत नाही. मी आहे ना. तुझ्यावर मी आधीपेक्षा जास्त प्रेम करेन आणि करतच राहील. आज डिनरला बाहेर जाऊ. तिला त्याची फार कीव आली. नक्की अभयच्या मनात काय आहे याचा उलगडा आपल्याला लावलाच पाहिजे. त्या 6 महिन्यात आपली सगळी सेव्हिंग संपत आली आहे आणि अभयकडून आपल्याला घर खर्चात काहीच मदत झाली नाही. आपल्यापेक्षा अभय आपल्या पैशांवर तर प्रेम करत नसेल ना, पण आपल्यालाच तर करिअर करायचं होतं. म्हणून तर सहमतीने इतकी वर्ष आपण मूल होऊ दिलं नाही. पण आता माझी आई व्हायची इच्छा आहे. मग अभयचा विरोध असेल का? पण असं कसं होईल? तोच तर आपल्याला डॉक्टर तुकेकडे घेऊन गेला होता. उपचार पण सुरू आहेत. नाही, कदाचित आपण चुकीचा विचार करत असू असं स्वतःलाच समजावत ती उठून घर आवरू लागली. कपाटावर आवरताना तिचा प्रेगा न्यूज किटचा बॉक्स खाली पडला. त्यात तिने वापरलेले 6 किट ठेवलेले. तिला विश्वास होता अभयच्या डॉक्टरकडून घेतलेल्या उपचारामुळे ती पहिल्याच महिन्यात प्रेग्नेंट राहील. पण एक एक करत शेवटचा महिनाही संपत आला आणि तिच्या हातात फक्त वापरलेली किटच राहत गेली. त्या किटच्या शेजारी ती घेत असलेल्या गोळ्यांचा एक डबा ठेवलेला. त्यातली एक गोळी दररोज डॉक्टर तुकेच्या सांगण्यावरून ती न चुकता घेत आलेली. उद्या लॅबमध्ये जाताना या गोळ्यांचा डबा सोबत न्यावा का असा विचार तिच्या डोक्यात आला. एकदा चेक करून घ्यायला काय हरकत आहे? मनातील शंका तरी दूर होऊन आपलं मन तृप्त होईल असा विचार तिच्या मनात आला. तिने तो डबा तिच्या पर्समध्ये ठेवला. उद्या शिव ब्लड बँकेत जाताना सोबत घेऊन जायचं म्हणून. आपल्याला आज असं का होतंय? अगदीच मनाला हुरहुर लागून गेली. काहीतरी चुकल्यासारखं का वाटतंय? आज जशी जशी संध्याकाळ होत आली तिच्या मनाची घालमेल वाढू लागली होती. तिला माडगुळकरांची त्या कातरवेळी कविता आठवली. अभयला माझ्याबद्दल नेमकं असंच वाटत असेल का असा विचार करताच तिला कुतकन हसू आलं. ती त्या कवितेच्या ओळी आठवून गुणगुणू लागली. कपाट वगैरे आवरून ती बाहेर सोफ्यावर येऊन बसली, अभय येण्याची वाट बघत. तिने दार फक्त लोटून घेतलेलं, अभय कधी पण येईल म्हणून. थोड्याच वेळात दारात आवाज आला. अभय रेड रोजेसचा बुके घेऊन दारात उभा. गुलाबाची फुले, ती पण लाल पाहून तिचं मन मोहरून आलं. मगापासून मनावर आलेली मरगळ एकदम दूर झाली. अभयने जल्लोषात तिचं अभिनंदन केलं आणि खूप चांगला निर्णय घेतला म्हणून कौतुकही. अरे पण मी आई होऊ शकत नाही याचा तुला काहीच वाटत नाही का अभय? तिने भोळेपणाने विचारले. अभय वेगळ्या विश्वात होता. जाऊ दे ग, तसंही तुझी ही फिगर बाळामुळे अशीच राहणार आहे का? आणि चिल, मला तसंही मुलांचा तिटकारा आहे. आपण दोघेच राहूया ना मस्त. तुझा इतका भारी जॉब असेल, दरवर्षी आपण मस्त विश्वभ्रमण करत राहू. विमानाचा आवाज करत तो फ्रेश व्हायला आत निघून गेला. नताशाला खूप वाईट वाटलं, पण सध्या हळहळ करण्याशिवाय तिच्या हातात दुसरं काहीच नव्हतं. सुस्कारा टाकत ती कपडे बदलायला आत गेली. दुसऱ्या दिवशी नताशा विचारत होती. अभय काल रात्री खूपच लाडात आलेला. डिनर वगैरे करून घरी आल्यावर त्याने तिला बेडवर उचलून नेलं. रोज 10 वेळा गोळी खायची आठवण करून देणारा तो आज चक्क गोळी खाल्लीस का म्हणायला विसरलेला. हे काही नताशाच्या नजरेतून सुटलं नव्हतं. सकाळी तिला उठायला उशीर झाला. अभय डबा न घेताच निघून गेला. तिला 11 वाजता शिव ब्लड बँकेत पोचायचं होतं. त्यामुळे निवांत आवरत ती कॉफीचा मग घेऊन बाल्कनीत आली. तिच्या बाल्कनीसमोरच एक लहान मुलांसाठी बनवलेलं पार्क होतं. छोटी छोटी मुलं आपल्या वायांसोबत तिथे मजा करत होती. कोणी झुल्यावर झोके घेत होते,
तर कोणी घसरगुंडी खेळत होतं. त्यांना बघून तिची आई होण्याची इच्छा अजूनच उफाळून आली. ती झटकन आत आली आणि बाल्कनीचा दार लावून घेतलं. तिला खूप रडावंसं वाटू लागलं. बर्वे मॅडमचा फोन कॉल झाल्यापासून तिला काय माहीत, पण आपण आई होऊ शकतो असा विश्वास वाटू लागलेला. काही वेळातच आपल्याला सत्याचा उलगडा होईल असा तिला विश्वास वाटू लागलेला. तिने तिची ॲक्टिवा काढली आणि अर्धा तास आधीच ती तिथे पोचली. तिने जाताच काउंटरवर बर्वे मॅडमना भेटायचं म्हणून सांगितलं. थोड्या वेळाने बर्वे मॅडम आल्या. नमस्कार, मी मिसेस बर्वे. हॅलो, मी नताशा अभय पिसाळ. म्हणून तिने आपला हात पुढे केला. त्याने तिला एका रूममध्ये यायला सांगितलं. ती त्यांच्या मागे मागे जाऊ लागली. एका हॉलमध्ये ब्लड डोनेशन सुरू होतं. 4-5 खाटा भरल्या होत्या. आपण पण आज एका खाटेवर असू असा विचार करत इकडे तिकडे बघत ती त्यांच्या मागे चालू लागली. त्यांनी तिला एका खोलीत बसवलं आणि आलेच रिपोर्ट घेऊन म्हणून त्या तिथून निघून गेल्या. नताशाच्या कपाळावर घामाचे थेंब साचू लागले होते. तिचं हृदय धडधडू लागलं. थोड्या वेळाने बर्वे मॅडम येऊन त्यांच्या खुर्चीत बसल्या. हे पहा नताशा, तुमचे रिपोर्ट्स काही विटॅमिन्स कमी आहेत. बाकी असा काहीच प्रॉब्लेम नाही तुमच्या ब्लडमध्ये, त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्त डोनेट करू शकता. आम्ही तुम्हाला परी, जिला तुमचं रक्त देण्यात येणार आहे, तिलाही भेटवू. बरं मॅडम, ते तुम्ही माझ्या प्रेग्नन्सीबद्दल पण सांगणार होता, तिने घाबरतच विचारलं. हो, तुमचं गर्भाशय एकदम उत्तम आहे आणि तुम्ही आई होण्यासाठी सक्षम आहात, बर्वे म्हणाल्या. नताशाला कोणतरी आपल्या कानात मधुर स्वरांचं गीत गातं असं वाटू लागलं. पण त्याचवेळी आपली फसवणूक केली गेली आहे, विश्वासघात केला आहे याचा राग येऊ लागला. अशा सगळ्या मिश्र भावनांमधून जाताना तिला सहन झालं नाही आणि ती जोरात रडू लागली. पाण्याचा ग्लास पुढे सारत बर्वे मॅडम तिला विचारू लागल्या. काय झालं तुम्हाला? तुम्ही एकदम नॉर्मल आहात, आई बनू शकता. नताशाने त्यांना नकळत मिठी मारली. तिने रडत रडत आपल्या पर्समधून तो गोळ्यांचा डबा बाहेर काढून टेबलावर ठेवला. मॅडम प्लीज, एकदा या गोळ्या नक्की कसल्या आहेत ते चेक करून सांगाल का? ओके म्हणून त्या तो डबा घेत आत लॅबमध्ये गेल्या. नताशा आज जरा शांत झालेली. नक्की कसल्या गोळ्या असतील या विचाराने तिचं डोकं दुखू लागलं. थोड्या वेळाने बर्वे मॅडम आत आल्या. त्यांनी विचारले, नताशा, कधीपासून या गोळ्या घेत आहात आणि कशासाठी? गर्भधारणा राहावी म्हणून. गेल्या 6 महिन्यांपासून मी न चुकता घेते, नताशा म्हणाली. काय? म्हणत त्यांनी कपाळालाच हात लावला. काय झालं मॅडम? नताशाने साशंक होऊन विचारलं. नताशा, या गर्भनिरोधक गोळ्या आहेत आणि अजून काही दिवस घेत राहिला असता तर तुम्ही कधीच आई होऊ शकला नसता. नताशा किंचाळत खुर्चीतून उठून उभी राहिली. दिवसाढवळ्या तिच्यासमोर तारे चमकू लागले. कोणीतरी तिच्या मनावर हातोड्यांचे घाव घालतोय असं तिला वाटलं. तिच्या पायातले त्राण गेल्यासारखी ती मटकन खुर्चीत बसली. कशीबशी ती उठून लॅबच्या बाहेर आली आणि ॲक्टिवावर येऊन बसली. पाठीमागून बर्वे मॅडम हाक मारत आल्या तरी नताशाचं त्यांच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. त्या तिच्या ॲक्टिवापर्यंत पळत आल्या. त्यांना त्यांची अवस्था पाहून काळजी वाटली. अहो नताशा, काय झालं तुम्हाला? तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही आई होणार ही सुखद गोष्ट नाही का? त्यांनी प्रश्नार्थक नजरेने तिला विचारलं. आपण माझ्याबरोबर जरा चहा घ्याल का? तिने काकुळतीने विचारले. बर्वे मॅडमला तिचं वाईट वाटलं आणि त्यांना काय झालंय नक्की हिला जाणून घ्यायची ही उत्सुकता लागलेली. म्हणून तिने मग होकार दिला. दोघेही जवळच्या टपरीवर आल्या. आतल्या बाजूला बसायला एक टेबल रिकामा होता. दोघीजणी तिथे जाऊन बसल्या. बोला नताशा, अगदी मन मोकळं बोला. मला तुमची मैत्रीण समजा. म्हणून त्यांनी तिला विश्वास दिला. तसा नताशाचा मगापासून अडवलेला अश्रूंचा बांध फुटला. त्यांनीही तिला मनसोक्त रडू दिलं. थोड्या वेळाने शांत झाल्यावर नताशाने बोलायला सुरुवात केली. मी आजपर्यंत समजत होते की आम्हाला मूल होत नाही म्हणजे माझ्यात काहीतरी दोष असेल. पण अभयने आमच्या नवरा बायकोच्या नात्याचा विश्वासघात केला. मला मूल होऊ नये म्हणून त्याची चाललेली धडपड आता माझ्या लक्षात येऊ लागली. गर्भधारणा राहावी म्हणून घेतलेल्या गोळ्या गर्भनिरोधक होत्या म्हणून ती परत रडू लागली. मॅडम मध्ये मध्ये तिला धीर देत होत्या.
तरीच माझ्या लक्षात आलं, अभय मला डॉक्टर तुकेकडे का घेऊन गेला. त्याने आधीच त्याच्याशी सेटिंग करून ठेवली असणार, म्हणजे मी जॉब कधीच सोडू नये यासाठी माझं मातृत्वही पणाला लावायला तयार झाला. बर्वे मॅडमने डॉक्टर तुकेचं नाव ऐकून तिला विचारले, तो नवीन पेठेतलाच का? नताशाने हो म्हणताच बर्वे मॅडमने गेल्या महिन्यात तो एका गर्भपाताच्या केसमध्ये पोलीस स्टेशनमध्ये आत असल्याचे सांगितलं. नताशा आता शांत झालेली. अभय तिच्या खात्रीतून आणि मनातून पूर्णपणे उतरलेला. त्याला आता धडा शिकवायचा तिने मनाशी पक्क केलं. तिने मॅडमशी थोडी चर्चा केली आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टर तुकेविरुद्ध FIR लिहायला सांगितली. पुढचा अंतिम निर्णय घेण्यासाठी तिने विकेटची वाट पाहण्याचा विचार केला. तिची ॲक्टिवा आता शांतपणे घराच्या दिशेने जाऊ लागली. रविवार यायला अजून 2 दिवस मध्ये असल्याने नताशाने सारासार विचार करून अंतिम निर्णय घ्यायचा विचार केला. तिच्या आईवडिलांना तिने फोन करून बोलावून घेतलं. अभयला त्याच्या घरचं असं कोणी नव्हतं. एक बहीण होती, ती पण लांबच्या एका खेडेगावात दिलेली. आधीच्या कंपनीत दोघांची ओळख झालेली. तिला कुठून दुर्बत्ती सुचली आणि तिने याच्याशी लग्न केलं. तसं पाहिलं तर अभय सडा फर्टिटाईप पहिल्यापासूनच होता, पण त्याच्या दिसण्यावर जाऊन नताशाने त्याच्याशी लग्न केलेले. त्याला एवढी मोठी जॉब करणारी सोन्याची कोंबडी स्वतःहून चालत आली म्हणजे त्याच्यासाठी सुवर्ण संधीच. पण आता तिला त्याचा डाव पूर्णपणे समजून चुकलेला. ती रविवारची वाट बघत शांतपणे दिवस ढकलू लागली. तिचे आईवडील शनिवारीच येऊन पोचले. त्यांचा पहिल्यापासून लग्नाला विरोध. अभयला त्यांनी कधीच जावई म्हणून स्वीकारलेले नव्हतं. पण नताशा एक बोल्ड स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी हट्टी मुलगी असल्याने तिच्या हट्टापुढे त्यांनी हात टेकलेले. ही त्यांची पहिलीच वेळ असेल तिच्या घरी यायची. तिच्या लग्नापासून त्यांनी तिच्याशी संबंध तोडलेले. मध्ये बरीच वर्षे उलटून गेली. त्यामुळे सगळं काही विसरून त्यांनी नवीन सुरुवात केली होती. रविवारचा दिवस उजाडला. नताशाने आईवडिलांना हाताशी धरत छान आमरसपुरीचा भेद केला. सगळ्यांची जेवणं झाल्यावर आपल्याला एक बोर्ड बातमी सांगायची आहे म्हणत नताशा उठून उभी राहिली. माझ्या मनाची इच्छा शेवटी देवाने पूर्ण केली. तब्बल 6 प्रेग्नन्सी वाया गेल्यावर शेवटी माझी कूस भरली. आई बाबा, मी प्रेग्नेंट आहे. अभयला जोराचा ठसका लागला. त्याच्या हातात पाण्याचा ग्लास देत नताशा पाणी पी बोलली. कसं शक्य आहे? तो हळू आवाजात पुटपुटला. पण ते तिच्या कानावर पडले. का शक्य नाही अभय? तिने त्याला खडसावत विचारले. काही नाही, तो चाचपडत बोलला. डॉक्टर तुके तुरुंगाची हवा खायला गेला आणि आता तुझी बारी. अभय, मनापासून तुझ्यावर प्रेम केलं आणि तू असे पांग फिरलेस. चुकलं नताशा माझं म्हणत तो तिच्या पायावर पडला. तू जॉब सोडून घरी बसली असतीस तर आपलं पुढे काय झालं असतं या भीतीमुळे मी तुझ्या भावनांशी खेळलो. मला माफ कर एकदा नताशा. त्याच्या हातात डिवोर्स पेपर देत नताशा म्हणाली, मिस्टर अभय, हे घर माझ्या नावावर असून माझ्या कष्टांनी घेतलेलं आहे. इथून माघारी न बघता तडक बाहेर पडायचं. नाहीतर डॉक्टर तुकेबरोबर तुलाही तुरुंगाची हवा खात बसावे लागेल. तुझ्याशी असणारे सारे संबंध आता या क्षणी तोडून मी स्वतःला बंधमुक्त करते. बायकोच्या भावनांशी खेळण्याची, तिला गृहीत धरून तिचं मातृत्व हिरावून घेण्याची हीच तुझी शिक्षा म्हणून तिने त्याला घरातून हाकलून दिले. ती शांतपणे प्रेगा न्यूज किटकडे बघू लागली. तिची आजची आहुती उद्याची नवी सुरुवात करण्यासाठी उपयोग पडणारी होती. फ्रेंड्स, नवरा बायकोच्या नात्यात प्रामाणिकपणा, विश्वास आणि प्रेम खूप महत्त्वाचे असते. यातले एकही डगमगले तर नात्याला तुटायला वेळ लागत नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्या जोडीदाराशी शेअर करा. कुठल्याही परिस्थितीत तुमचा जोडीदार तुम्हाला नक्कीच समजून घेईल. फ्रेंड्स, कथा पूर्ण वाचली असेल तर तुमचं काय मत आहे? नताशाने जे अभयसोबत केले ते बरोबर होते की चूक? कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.